हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल। मी सुद्धा छान आहे, मजेत आहे। आणि आज आहे वटपौर्णिमा। सगळ्यात पहिले वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आता थोड्याच वेळात आम्ही वडाजवळ जाणार आहोत पूजा करण्यासाठी। तर नेहमी मी दिवाण मंदिरमध्ये जाते पूजा करायसाठी, पण आमच्या घराजवळच जे मंदिर आहे ना, सीताराम मंदिर, तर यावेळेस तिथे जाणार आहे पूजा करायला। कारण भयंकर गर्दी असते दिवाण मंदिरमध्ये नेहमी मी जिथे जाते तिथे, आणि पूजा करायलाही व्यवस्थित मिळत नाही, खूप प्रचंड गर्दी असते। तर आता घराजवळचं मंदिर आहे, तिथेच वडाचं झाड आहे, तर तिथे आम्ही पूजा करणार आहोत। तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा।
कृष्णरावांचे नाव किती रमेरांचे. दारापुढे काढली सुंदर फुलांची रांगोळी. जितेंद्ररावांचं नाव घेतले सुनी ठेवण्याचे. सावित्रीच्या दिवशी फेरे घालते साथ, जन्मोजन्मी मिळो अरविंदरावांची साथ. फ्रेंड्स, आता 7:45 झालेले आहे आणि आनाला मी पुरणपोळी करून दिली जस्ट आणि मस्त तिने खाल्लेली सुद्धा आहे. आंब्याचा रस म्हटलेला होता, आंब्याचा रस केला काल. भरपूर असे आंबे बोलवलेले होते. वटपौर्णिमा पण होती कालची आणि झालेला आहे तिचा पाहुणचार, म्हणजे आंब्याचा रस. तिची इच्छा होती तर आंब्याचा रस केला. आज पुरणपोळी केली आणि आता चाललेली आहे मी मार्केटमध्ये. आना इकडे. पुरणपोळी कशी झाली? चांगली झाली होती. आणि आंब्याचा रस तो पण छान झाला होता. म्हणजे मम्मीने केली तुझी इच्छा पूर्ण. आल्याबरोबर भेंडीची भाजी करशील मम्मा, हे करशील, तर सगळं तिच्या आवडीने केलं. त्यात आता आम्ही चाललेलो आहोत दोघीजणी मार्केटमध्ये. तिला थोडीफार शॉपिंग करायची आहे. आता शॉपिंग, थोडीशी शॉपिंग झाली. घरी गेल्यावर दाखवते काय काय घेतलेलं आहे ते. आना खूप कंजूसी करते. आना अजिबात घेत नाही पटापटा सामान. तिला जे जे पाहिजे ते. मम्मी तुला जे पाहिजे ते मी म्हणत आहे. किचनचं सामान आणलं मी. हे 50 रुपयाला छान क्यूट असे स्पून दिसले तर हे घेऊन आली. 10 पीस 50 रुपयाला ते घेतले अनुश्रीने. इट्स ऑलवेज टी टाईम. लॅक्मेचं नेल पेंट 199 ही 50 रुपये. आणि लिपस्टिक आहे 430 रुपयाला. एवढं सामान घेतलेलं आहे. मग रात्र झाली तर मग आम्ही घरी येऊन गेलो. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही चाललेलो आहोत भंडाऱ्याला रिसेप्शनसाठी. कारण माझा जो भाचा आहे त्याच्या साळ्याचं रिसेप्शन आहे आज. काल लग्न झालं आणि सगळेच जण आहे. अदिती आहे, आना आहे, पार्थ आहे, हे आहे जितेंद्र. आणि आता वाजलेले आहेत 6:30. तर आना उद्या जाणार आहे आणि त्याच्या पहिला दिवस म्हणजे आम्ही आज सगळे मिळून जाणार आहोत रिसेप्शनला. आणि उद्या जाणार आहे आना संबलपूरला. तर चला तिथे गेल्यानंतर ताई वगैरे पण येणारच आहे. तर आई येणार आहे, भेट करून देणार आहे तुमची. आणि अशा प्रकारे तयार झालेली आहे. आम्ही मौद्याकडनं जाणार आहोत तर 1 तास लागतो भंडाऱ्याला पोहोचायला.
तर फ्रेंड्स आता 5 वाजलेले आहेत आणि आना जाणार आहे आता. तिची 8 वाजताची ट्रेन आहे. त्याच्यासाठी मी स्वयंपाक करून घेणार आहे. टिफिन नाही नेणार आहे, जेवण करूनच जाणार आहे. तर तिची पॅकिंग झालेली आहे. आता तिला पुरण होतं ते गरम करून दिलं छानपैकी. तिच्यासाठी केलेलं होतं पुरण. आम्हाला कुणाला आवडत नाही एवढं पुरण वगैरे. आज फायनली 8 दिवस झाले आणि आता आनाच चाललेली आहे. काल आम्ही रिसेप्शनला गेलेलो होतो, तिकडनं आलो आणि आज तिने सकाळीच पॅकिंग वगैरे केली. तर मस्त आलूची भाजी केली आता गरम गरम आणि पराठे.